जस्टिस अँड मर्सी, फक्त न्याय की दया. प्रायश्चित्त काळातील 5व्या रविवारी आपल्याला योहानाच्या शुभवर्तमानातील व्यभिचारी स्त्रीचं उदाहरण समोर ठेवलेलं आहे. तसं बघितलं तर ह्या व्यभिचारी स्त्रीला पकडण्यामागचा हेतू तिला प्रश्न विचारण्यासाठी नाही किंवा तिचं काय करायचं हे नव्हतं, तर प्रभू येशू ख्रिस्त जो परमेश्वराच्या दयेचा, परमेश्वराच्या करुणेचा, परमेश्वराच्या क्षमेचा अनुभव लोकांना देत होता, त्याला कसं पकडता येईल, त्याला कसं कचाट्यात सापडता येईल, आणि म्हणून त्याच्या पुढे हा प्रश्न निर्माण केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त या बाईचं कसं न्याय करतो ह्याकडे त्यांचं शास्त्री पुरुषांचं लक्ष होतं. कारण प्रभूने जर दगड मारण्यासाठी मोशेच्या नियमाप्रमाणे अनुवादच्या पुस्तकामध्ये अध्याय 22 ओवी 22 प्रमाणे न्याय दिला, तर रोमन अधिकारी प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध जाऊ शकतात. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जर दगड मारण्यासाठी नकार दिला तर प्रभू येशू ख्रिस्त हा मोशेच्या विरुद्ध आहे, तो यहुदी नाही, यहुदी संप्रदायाप्रमाणे चालत नाही, यहुदी न्यायाप्रमाणे चालत नाही, अशा प्रकारचा दोषारोप प्रभू येशू ख्रिस्तावर करता यावा म्हणून या व्यभिचारी स्त्रीला प्रभूकडे आणण्यात आलं. परंतु प्रभूने अत्यंत हुशारीने आणि परमेश्वराच्या साह्याने आपल्याला फार मोठी शिकवण या उताराद्वारे दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने या शास्त्री पुरुषांना पहिला प्रश्न केला की ज्यांनी पाप केलं नाही त्यांनी दगड मारावा. ह्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने एक सुंदर शिकवण आपल्याला दिलेली आहे. आपण सर्वजण पापी आहोत हे आपण कबूल केलं पाहिजे. जेव्हा आपण कबूल करतो की आपण पापी आहोत तेव्हा पश्चातापाचा मार्ग सुरू होतो. ज्याप्रमाणे ते शास्त्री अगदी वडिलापासून थोरापासून तर लहानापर्यंत निघून गेले, त्याप्रमाणे परिवर्तनाचा मार्ग आपण सुरू करू शकतो. आपण पापी आहोत हे जेव्हा आपण कबूल करतो त्याद्वारे आपण निश्चितच परमेश्वराकडे वळण्याचा निश्चय करतो. पोप फ्रान्सिस आपल्याला सांगतात की या शिकवणुकीद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत केली आहे. ही हॅज अवेकन्ड आवर कॉन्शियसनेस दॅट वी आर सिनर्स, वी एक्नॉलेज आवर सिनफुलनेस. आणि आपण जेव्हा आपलं पापी जीवन स्वीकारतो तेव्हा परिवर्तनासाठी आपल्याला निश्चितच सहाय्य होते. दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने सुंदररित्या आपल्या पुढे नमूद केलेली आहे. त्या बाईला जणू काही जमिनीवर टाकण्यात आलं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्त वागतो. प्रभू येशू ख्रिस्त जमिनीवर जणू काही लिहायला लागतो. प्रभू येशू ख्रिस्त त्या बाईबरोबर तिच्या त्या पापी अवस्थेमध्ये तिला जणू काही सहाय्य करतो. ही बिकम्स वन विथ हर. प्रभू येशू ख्रिस्त तिच्याबरोबर एकरूप होतो, जणू काही तिला दाखवण्यासाठी तू एकटी नाही, मी तुझ्या बरोबर आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण जेव्हा नम्रतेने वागतो तेव्हा पापी जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी आपल्याला निश्चितच लाभ होत असतो. परमेश्वराला जेव्हा आपण शरण येतो, परमेश्वर पुढे आपण नतमस्तक होतो, परमेश्वर पुढे आपण आपलं जीवन जणू काही मोकळं करतो, तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये निश्चितच आपल्यावर दया करतो आणि आपल्यावर कृपा करतो. तिसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दाखवत आहे, न्यायाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त निष्पाप होता आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला तिच्यावर दगड मारण्याचा पूर्ण अधिकार होता. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने न्यायाने न वागता न्यायाच्या पलीकडे जाऊन तिला क्षमा केली, तिला दया दाखवली. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ह्याद्वारे आपल्याला एक सुंदर शिकवण देत आहे की आपण नेहमी न्यायावर अवलंबून न राहता न्यायाच्या पलीकडे जाऊन दया जी आहे ती आपण अनुभवायची आहे. संत ऑगस्टीन म्हणतात, त्या दृश्यामध्ये म्हणजे जिथे प्रभू आहे आणि ती व्यभिचारी स्त्री आहे त्या दृश्यामध्ये दोन व्यक्तिमत्व आपल्याला दिसतात.
वन इज द मिझरेबल अँड द अदर इज द मर्सीफुल. मिझरेबल म्हणजे जी बाई दयनीय अवस्थेमध्ये आहे, ती व्यभिचारी स्त्री, ती हताश आहे, ती हतबल आहे, तिच्या पुढे काहीच पर्याय नाही. आणि द मर्सीफुल म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जो सामर्थ्यशाली आहे, त्याच्याकडे सर्व शक्ती आहे. आणि म्हणून द मर्सीफुल शोज मर्सी टू द मिझरेबल. शक्तिशाली परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या बाईवर करुणा दाखवली, दया दाखवली आणि तिला क्षमेचा अनुभव दिला. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण देखील जीवनामध्ये कधी कधी अशाच प्रकारे मिझरेबल आणि मर्सीफुल ह्याच्या भागामध्ये किंवा संघर्षामध्ये सापडतो. जेव्हा आपल्याला दया दाखवायची आहे तेव्हा दया दाखवण्यामध्ये आपण कमी पडू नये. प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे आपण दयाळू बनावे आणि जे दयनीय अवस्थेमध्ये आहेत त्यांना उंचवण्यासाठी, त्यांना क्षमेचा अनुभव देण्यासाठी आणि त्यांचं जीवन फुलविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त एक सुंदर संदेश या स्त्रीला देतो. प्रभू म्हणतो की जा, ह्यापुढे पाप करू नको. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या बाईने प्रभूचा संदेश स्वीकारला आणि त्याप्रमाणे ती वागली. म्हणूनच त्यापुढे तिला प्रभूकडे जणू काही परत येण्याची संधी आली नाही. म्हणजेच तिने प्रभूचा संदेश पाप करू नको हा महत्त्वाचा मानला आणि त्याप्रमाणे तिने तिच्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण केलं. आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला हाच संदेश देत आहे, ह्यापुढे पाप करू नको. आणि आपल्याला जर ह्यापुढे पाप करायचं नसेल तर प्रभू म्हणतो माझ्या बरोबर राहा. प्रभूच्या बरोबर राहिल्यानंतर पापापासून दूर राहण्यासाठी आपल्याला निश्चितच मदत होते. आणि म्हणून या प्रायश्चित्त काळामध्ये विशेष करून आता पवित्र आठवडा येत असताना आपण ह्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे की आपल्याला प्रभूच्या बरोबर कसं राहता येईल. प्रभूच्या बरोबर असल्यानंतर आपल्यातला जो पापी जीवन आहे ते कमी होऊ शकते आणि आपण पुण्यवान बनू शकतो. प्रभूच्या दयेने, प्रभूच्या कृपेने, प्रभूच्या क्षमेने आपलं जीवन निश्चितच उंचावू शकते. ह्या दिवशी आज आपण त्यावर चिंतन करूया की प्रभूने आपल्याला सांगितलेलं आहे केवळ न्याय नाही, नॉट ओनली जस्टिस बट बी मर्सीफुल. प्रभूने सांगितलेलं आहे माझ्याबरोबर राहा, म्हणजेच तुम्ही निश्चितच चांगलं जीवन जगाल, निष्पाप असं जीवन जगाल. प्रभूने म्हटलं आहे जसं मी वाकलो, नम्र झालो, तसे तुम्ही नम्र व्हा, म्हणजेच परमेश्वराला शरण या.